26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला तहवूर राणाला अखेर भारतामध्ये आणण्यात आला। भारतात आणताच तहवूर राणा याला एनआयए कडून अटकही झाली। तहवूर राणाला पटियाला कोर्टामध्ये हजरही केलं जाईल। एनआयए आणि तहवूर राणाची चौकशी करणार आहे आणि याच चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे। त्याला जेव्हा भारतात आणण्यात आलं त्यावेळीचे हे दृश्य, तहवूर राणाचा हा पहिला फोटो सध्या समोर आलाय। आता त्याची चौकशी केली जाईल, पटियाला न्यायालयासमोर त्याला हजर केलं जाईल। त्या दरम्यान नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। ही दृश्य आपण बघू शकतो, तहवूर राणा भारतात आलेला आहे, पटियाला कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। ही सध्याची लाईव्ह दृश्य आहे। तहवूर राणा याला भारतात आणल्यानंतर त्याची चौकशी होणार आहे आणि या चौकशी दरम्यान अनेक खरं तर दहशतवादी संघटनेसंदर्भात महत्त्वाचे खुलासे तहवूर राणा याच्याकडून केले जाऊ शकतात। पटियाला कोर्टात त्याला हजर केलं जाईल। त्या ठिकाणची आपण हे दृश्य बघतोय, पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। एका बुलेट प्रूफ गाडीतून तहवूर राणा याला पटियाला कोर्टामध्ये थोड्याच वेळात आणलं जाईल आणि ज्यावेळी हा तहवूर राणाचा पहिला फोटो जेव्हा तो भारतात आला, तो पहिला फोटो आपण पहिल्या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। एनआयए कडून त्याला अटक झाली जेव्हा त्याला भारतात आणण्यात आलं आणि त्याच संदर्भात त्याची चौकशी पुढची होणार आहे आणि पटियाला कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याची चौकशी होईल। ही सध्याची लाईव्ह दृश्य आहेत, दोन लाईव्ह दृश्य ज्यामध्ये आपण बघू शकतो पटियाला कोर्टाबाहेरची दृश्य आहेत। अगदी थोड्याच वेळात तहवूर राणा याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि तो येण्याआधी पोलिसांचा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तो बंदोबस्त आपण पोलिसांच्या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो आणि पहिल्या दृश्यांमधून आपण बघू शकतो तहवूर राणा भारतात आला आणि त्याची ही दृश्य। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो अगदी थोड्याच वेळात खरं तर पटियाला कोर्टात तहवूर राणाला हजर केलं जाईल, काय परिस्थिती? तहवूर राणाला पटियाला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती ज्या रस्त्यावरून त्याला आणलं जातं असे 3 मार्ग निवडण्यात आलेले आहे आणि त्या तिन्ही मार्गातून ज्या पोलिसांना योग्य वाटेल त्या मार्गातून त्याला पटियाला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पटियाला कोर्ट असो, त्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जे एनआयए आहे त्या ठिकाणी असो, तिहार जेल असो, या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण आता जर पाहिलं तर पटियाला कोर्टामध्ये त्याला हजर केल्यानंतर तहवूर राणाच्या वतीनं पियुष सचदेवा हे बाजू मांडणार आहेत। दिल्ली लिगलची सेलचे ते अध्यक्ष आहेत आणि प्रत्येक आरोपीला न्यायालयात बाजू मांडण्याचा मूलभूत अधिकार असतो। जेव्हा आरोपीकडे वकील नसतो तेव्हा विधी सहायता विभागाकडनं वकील दिला जातो, त्याला अशी तरतूद आहे भारतीय न्याय कायद्यानुसार, त्यानुसार त्याला वकील दिला जाणार आहे। अशाच पद्धतीने आपण जर पाहिलं तर कसबला देखील मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल तर वकील देण्यात आला होता। तर ही भारत हे न्यायाला आणि कायद्याला धरून चालणारा देश आहे, कायद्याचं राज्य असल्याचा देश आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्याला वकील दिला जाणार आहे। त्याची बाजू देखील सचदेवा जे आहेत त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र आता थोड्याच वेळात ते त्या ठिकाणी पटियाला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि हजर केल्यानंतर साधारणपणे एनआयए जे आहे त्याची कोठडी मागू शकतं आणि कोठडी मागितल्यानंतर साधारण 15 दिवसांच्या सुरुवातीला मागू शकतं। मात्र कोर्ट किती देत आहे साधारणपणे ते पाहणं महत्वाचं आहे। विशेष कोर्ट यासाठी बसलेला आहे आणि या कोर्टाकडनं आता कशा पद्धतीने युक्तिवाद होतो ते देखील शिवाजी, खरं तर तुम्हाला थोडंसं थांबवते, आपण ही सध्या लाईव्ह दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। पटियाला कोर्टाबाहेरची दृश्य आहेत। आता तहवूर राणा याला पटियाला कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। त्यानं नुकताच हा प्रवेश केला, पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला आहे। आताची ही ताजी दृश्य आपण नुकतीच बघितली, पोलिसांच्या बंदोबस्तात तहवूर राणा याला पटियाला कोर्टामध्ये हजर केलं गेलं त्यावेळीची दृश्य। अगदी थोड्याच वेळात त्याला हजर केलं असता त्याची चौकशी केली जाईल, त्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल।